नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ रायू सपनामध्ये. तर म्हटलं बरेच दिवस झाले आपण मॉर्निंग रुटीन माझं जे आहे ते तुमच्याशी शेअर केलं नाही, तर म्हटलं चला आज आपलं मॉर्निंग रुटीन जे आहे ते शेअर करावं. तर आता वाजलेले सकाळचे 4 आणि आता मी जरा फ्रेश होणार आणि त्यानंतर टिफिनसाठी प्रिपरेशन करणार, कारण इराणीची स्कूल आता 6:30ला सुरू होत असते. त्याच्यामुळे ॲक्च्युली ते 6:30ला घरून जातात आणि श्रियान जो आहे तो जातो 7:30ला आणि सारंगसुद्धा 7च्या दरम्यान ऑफिसला जातात. सो 6:30पर्यंत 6:30 नाही म्हणता येणार, म्हणजे 5:45पर्यंत मला सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यानंतर 5:45 ते 6:30 माझा वेळ हा इराणीयाला रेडी करण्यात जातो. त्यानंतर 6:45ला सारंग नाश्ता करणार आणि त्यानंतर श्रियांना रेडी करायचं. सो असं 7:30पर्यंत पॅक असतो स्केड्यूल. तुम्ही सकाळी 4 वाजता इथलं वातावरण म्हणजे बाहेर प्रकाश बघू शकता किती आहे तो. आणि आता मी ना जरा फ्रेश होते, त्यानंतर मी स्वयंपाकात काय काय बनवणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते. पण मी उठल्याबरोबर सगळ्यात आधी ना कुकर लावलेला आहे. सो तुम्हाला जर आवाज येत असेल, सो सगळ्यात आधी कुकर लावला. त्यानंतर मी आता फ्रेश होणार आणि नंतर मी आज काय काय बनवणार आहे हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते. तर मी आता फ्रेशसुद्धा झालेली आहे आणि मी इथे ना सगळं भाजी कटसुद्धा करून घेतली आहे. त्यातलं तर तिथे छान असे कणिकसुद्धा मळून घेतली आहे आणि हे फक्त टिफिनपुरती लागणारेच जितक्या चपात्या लागतात पोळ्या तेवढ्यापुरतेच मी कणिक मळलेली आहे. छान इकडे आपले भक्तिगीते सुरू आहेत. इतके छान 21 मिनिटाचे गाणे ऐकून झाल्यानंतर, म्हणजे भक्तिगीते ऐकून झाल्यानंतर म्हटलं चला आता एकदा परत तुम्हाला अपडेट द्यावी. आता वाजलेले आहेत 4:45, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि 4:45 वाजता आता तुम्ही बाहेर बघा किती प्रकाश आहे तो. सो वाटतच नाही सकाळचे 4:45 वाजले ते. आणि इकडे कुकर होतो आहे आपला आणि इथे मी छान असं उपमासुद्धा बनवून घेतलं, कारण सारंग आज नाश्तासुद्धा करून जाणार आहे. म्हणजे एरवी पण ते नाश्ता करतात, पण वरण भात खाऊन जात असतात. पण आज ते बोलले की मी काहीतरी वेगळा नाश्ता करणार. सो आज नाश्त्यामध्ये मी त्यांच्यासाठी उपमा बनवलेला आहे. त्यानंतर मला गाजराचा ज्यूससुद्धा बनवायचा आहे. तर मी गाजरसुद्धा काढून ठेवले आहे. त्यामध्ये मी जरा मोसंबी आणि आपल्याकडे जे त्याला काय म्हणू शकतो पण मोसंबी आणि सफरचंदसुद्धा आहे ते सुद्धा टाकणार. पण मी तुम्हाला जरा बाहेरचं अपडेट देते. हे बघा, आपण जाऊया जरा बाहेर. आणि मॉर्निंगचे 4:45 आणि अजिबात वाटत नाही मॉर्निंगचे 4:45 वाजले आहे. पण पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येत असेल. लाईट अजूनही सुरू आहे आणि हे 6 वाजता बंद होणार. हे बघा, 4:45 वाजता इतका प्रकाश. आणि तुम्हाला इथे जे दिसत आहेत यामध्ये सगळा कचरा जमा केलेला असतो, जो इथे पालापाचोळा पडत असतो त्याचा. तर चला आता मी घरात जाते परत आणि स्वयंपाक करते. तर इथे ॲक्च्युली नाश्ता बनवून रेडी आहे. त्यानंतर वरण भाताचा कुकरसुद्धा होत आहे आणि आता मी इथे भाजी करण्याकरता घेतलेली आहे. जस्ट गॅस ऑनसुद्धा करून घेतला आहे आणि म्हटलं तुमच्याशी बोलावं. तर काय असतं की माझा बऱ्याच दिवसाचा रुटीन हाच आहे. 4 वाजता उठायचं, त्यानंतर सगळं प्रिपेअर करायचं, तिन्ही मुलांचा टिफिन, त्यानंतर सारंगचा टिफिन असतो ज्यामध्ये वरण भातसुद्धा असतो. कधी एरवी ते वरण भात नाश्त्यामध्ये करून खाऊन जात असतात, पण भाजी पोळी आणि बाकी सगळं जे असतं छोटं छोटं ते सुद्धा द्यावं लागतं. त्यानंतर नाश्ता प्रिपेअर करावा लागतो, सकाळची भांडीसुद्धा असतात. सो आणि हे फार कमी वेळामध्ये मला करावं लागतं आणि ही मी एकटी करत नाही. इथे असणाऱ्या सगळ्या लेडीजचा हा सकाळचा जॉब आहे. मला असं वाटतं प्रत्येकच स्त्रीचा असेल, पण मी सध्या सौदी अरेबियाबद्दल बोलते आहे. तर इथले प्रत्येक लेडीज ही 4, 4:30, 5च्या दरम्यान उठणारच. त्यांना असं नाही की आरामात उठता येईल वगैरे, कारण इथलं प्रत्येक जे स्कूल आहे ते सकाळी 7ला सुरू होत असतं. 6:30, 5:45, 7 प्रत्येक शाळेची आपापली वेळ आहे. पण इथे भारतासारखं असतं नाही की तुम्ही मोठ्या वर्गात आहात म्हणजे 8वीत आहात तर तुमची शाळा 11 ते 5 असणार, असा इथला स्केड्यूल नाही. इथे 7 ते 3 असं मोठ्या मुलांचे स्कूल असते, छोट्या मुलांचे 7 ते 12, 7 ते 2 असे स्कूल असते. तर मी हे बोलत होते की आयाने इथे जराही आराम नसतो आणि मला असं कुठल्या स्त्रीला इतका आराम करता येत नाही. वाटत असलं तरीही प्रत्येकाला त्याची ते प्रायोरिटीज असतात, कामं असतात. तर म्हणून मी काही रोजचा असा ब्लॉगमध्ये कधी शूट करत नाही की सकाळी मला 1 वाजता उठावं लागतं. पण म्हटलं बरेच दिवस झाले की हा ब्लॉगसुद्धा केला नाही आणि कोणालाच वाटत असतं की काय नुसतं फिरण्याचे ब्लॉग करतात का, किंवा फार कमी ब्लॉग्स येतात एकतर आपले. तर म्हटलं चला आजचा ब्लॉग असा शूट करावा. आणि सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला खरं तर खूप कमी आवाजामध्ये आपल्याला हे बोलावं लागतं, कारण तिन्ही बाळ झोपलेली आहे, सारंग झोपलेले आहे. तर मग खूप कमी आवाजामध्ये ब्लॉग शूट करणं मलाही जरा तेवढं इझी होत नाही. परत आता हा कुकरचा आवाज बॅकग्राऊंडमध्ये येणार. सो हे सगळं आता तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. चला मी लगेच भाजी बनवते, त्यानंतर इराणीला उठवल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा अपडेट देते. आता भाजीसुद्धा छान फोडणी घालून झालेली आहे आणि आता मी इराणीसाठी सँडविच बनवणार आहे. कारण इराणीने मला कालच सांगितलेलं की आया मला टिफिनवर सँडविच दे.
सो मी त्यांना छान असं चीज किंवा मग जाम लावून सँडविच देणार. कारण काल आम्ही बनवलं होतं ब्रेड पकोडं. सो अजूनही आहे दाखवते. कारण पण असं होतं की टिफिनला हे सगळं नको. पण हे बघा काल मी छान असं ब्रेड पकोडा बनवलेला. तर त्यासाठी आम्ही छान असे ब्रेड मागवले होते. तर ब्रेड पकोडा बनवल्यामुळे ना थोडे ब्रेड उरलेले, आम्हाला इतकं नाही लागले. तर मग मुलांनी कालच म्हणाले की आई आम्हाला उद्या टिफिनवर छान असं सँडविच दे. सो म्हणून मग मुलांच्या आग्रह खातात असते ना. आणि अगदी एवढेच उरले आहेत. त्यामुळे तिघांना पुरती एवढे सँडविच होती. तुम्ही त्यांना ते सँडविचसुद्धा बनवून देणार. आणि असा काही काहीचा सकाळचा ब्लॉग होत असतो. सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्यातलं तर तिथं भांडीसुद्धा मी क्लीन करून घेणार. पण मी ट्राय करते की जितकं जास्त म्हणजे लगेच क्लीन होणार ना तितकं छान. जितकं घर आवडतं लवकर लवकर आवरूनसुद्धा घेत असते मी. तर चला आता माझी भाजीसुद्धा झाली आहे. लगेच मी पोळ्या बनवून घेते आणि त्यानंतर मग बोलते परत तुमच्याशी. तर इकडे सँडविच बनतं आहे आणि भाजीसुद्धा होते. तोपर्यंत जे मी उपमा बनवला होता तो मी छोट्या कंटेनरमध्ये काढून घेणार. आणि ही जी भांडी आहे ही धुण्याकरता घेणार. कारण हे मोठे मोठे भांडी ना जास्त झाली की मग असं वाटतं खूप भांडी आपल्याला क्लीन करायची आहे. आणि सकाळी सकाळी खरं तर मला इतका वेळ मिळत नाही स्वतःला खूप आवडायला. त्यामुळे तुम्हाला एकतर चेहरा पण टल दिसत असेल. त्यातल्या त्यात ना मी किचनमध्ये फक्त इथला एक छोटा लाईट तुम्हाला दिसतं आहे. हे वरचा लाईट अजिबात यूज करत नाही. आणि साईडला एक छोटा लाईट आहे ते अशा छोट्या लाईटमध्ये स्वयंपाक करते. कारण मलासुद्धा सकाळी खूप प्रकाश नाही आवडत. कारण आपण आपल्या कामात असतो आणि खूप प्रकाश असला ना की मला असं वाटतं की मला फार वेळ झाला आहे. त्याच्यामुळे मी अशा छोट्या लाईटमध्येच काम करत असते सकाळचं. आणि बऱ्याचदा बोलताना बघते की ते आपल्याला मला बंद करावे लागतं आहे. सो जो उपमा आहे म्हणजे नाश्ता तो मी या कंटेनरमध्ये काढून घेतला आहे. आणि ही भांडी आता जाणार वॉश करण्याकरता. सो असंच मी सकाळची भांडी सकाळी लगेच क्लीन करून घेते. ह्यामुळे काय होतं की नंतर खूप सारी भांडी मला क्लीन करावी लागत नाही. सो यस डन. सो यामध्ये मी काढलेला आहे उपमा आणि हे जाणार वॉश करायला. तर आता वाजलेले आहे 5:30 आणि माझं संपूर्ण स्वयंपाक करून झालं आहे. आणि इकडे मी भांडीसुद्धा घेतली आहे वॉश करण्याकरता. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा इराणी शियान तिघांची टिफिन रेडी आहे. इकडे सारांचा टिफिन रेडी आहे. आणि आता 1 मिनिट 5:18 झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल हे बघा. सो इतका फास्ट सकाळी स्वयंपाक करायचा असतो ना सोबत नाही होत सगळे ब्लॉग वगैरे एडिट करणं. त्यातल्या त्यात माझं एक काम असं झालं की इथले बघा इथलंसुद्धा घड्याळ बंद पडलं आहे. इथलंसुद्धा एक घड्याळ बंद पडलं आहे जे मी आत्ता सेल लावण्याकरता काढलं. तर असं होत असतं. आणि आता बघा 5:30 वाजता बाहेरचं वातावरण कसं आहे हे दाखवते. तर आत्ता 5:30 वाजता हे बघा ऊनसुद्धा पडायला लागलं आहे. सकाळी कोवळं ऊन आहे पण ऊन पडायला लागले आहेत. आणि हे वातावरण असतं इथे सकाळी 5:30ला. आणि इथे ना सध्या फार गरमी आहे म्हणजे 45-46 असं टेम्परेचर आहे. आणि आता माझ्याकडे फक्त 15 मिनिट आहे. त्यामध्ये मला भांडी क्लीन करून मुलींनासुद्धा उठवायचं आहे. त्यांना रेडी करण्याकरता घ्यायचं आहे. तो हा सगळा स्केड्यूल असल्यामुळे नाही जमत सकाळी. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही लोक सकाळी कामं करत नाही. सगळेच कामं करतात. आणि मी इथे प्रेझेंट करत आहे सौदीमधल्या लेडीजला म्हणजे इंडियन लेडीज इन सौदी. बाकीच्यांचा पण हाच रुटीन आहे. मी फक्त एक एक्झाम्पल आहे की आमचा रुटीन काय असतो. पण 90% लेडीजचा हाच रुटीन असतो इथे. ज्यांचं शिफ्टमध्ये जॉब आहे किंवा काय त्या शिफ्टमध्ये ज्यांचा जॉब असतो त्यांचं थोडं म्हणजे असतं की कधी सकाळी कधी रात्री दुपारी असा जॉब असल्यामुळे त्यांना जरा फ्लेक्झिबिलिटी असते. पण आमचं हे नित्यनियमाने केलेलं काम असतं. आणि हे बघा आता तुम्हाला इथं दिसत असेल 5:30 झालेले आहे. वेळ संपलेला आहे संपूर्ण. माझं जे काम होतं ते सकाळचं मी फास्ट आवरून घेतलेलं आहे. तुमच्याशी सुद्धा बरंच काही शेअर केलेलं आहे. तर चला आता भांडी क्लीन करते नंतर बोलते तुमच्याशी.
सगळे भांडेसुद्धा क्लीन करून झालेले आहे. आणि ना मी तेवढ्यात हे सुद्धा जरा क्लीन करून घेतलं. म्हणजे इथेच तुम्ही बघू शकता, इथे जरा साबणसुद्धा लागलं आहे, तर हे सुद्धा क्लीन करून घेणार. आणि भाजी आणि थोडी कणिकसुद्धा उरलेली आहे, तर तीसुद्धा मी जरा यात काढून घेतलेली आहे. आणि आता झालं माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे. आत्ता आय थिंक सो जस्ट अ मिनिट, आय विल शो यू. आत्ता वाजलेले आहेत 5:37. 5:37. सो अजून 5:45 व्हायला वेळ आहे. सो तेवढ्या वेळात मी आता इराणीसाठी सुद्धा छान मस्त कपामध्ये दूध गरम करून घेते आणि मग बाळांना उठवते. जेणेकरून त्यांनी जर मला म्हटलं की आई मला सगळं तुझ्या हाताने करायचं आहे, सो तू हवी आहेस, तर मी अवेलेबल हवी त्यांच्यासाठी, म्हणून मी आधीच दुधांचे कप इथे काढून ठेवले. आता दूध लगेच गरम करणार आणि मग इराणीला उठवणार. बऱ्याच वेळेस बोलते की मी इराणीला उठवणार, पण माझे कामं झाल्याशिवाय मी त्यांना नाही उठवू शकत आणि तिकडे जरा प्रकाश कमी पडतो. सो आणि हा जो ब्लॉग आहे हा मी आमचं जे आता फिरून आलो आहे, तुम्ही बघितलं या आधीच्या ब्लॉगमध्ये की छान आम्ही फिरलो आहे. सो 8-10 दिवस आम्ही जे फिरलो त्यानंतर इतकं कंटिन्यू आम्ही उन्हात पण फिरलो, जरा थंड ठिकाणी पण फिरलो. पण त्यामुळे काय झालं ना, खूप टॅनिंगसुद्धा आलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर, जरा थकवासुद्धा आहे. पण तेच आपली लाईफ हीच असते. म्हणजे नॉट ओन्ली मी, पण तेच सांगते की दिस इज डेली रुटीन. तर म्हटलं चला तुम्हाला सांगावं की तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ती थकली आहे किंवा तू अशी का दिसते सकाळी सकाळी. तर हाच एक रिझन आहे की सगळं फिरून आल्यानंतर चा हा ब्लॉग असल्यामुळे जरा थकवा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असणार. तर चला तर माझी संपूर्ण कामंसुद्धा आवरून झालेली आहे. आता वाजलेले आहेत 5:45. आणि ॲक्च्युली रोज माझा 5:30चा जो क्लास असतो, योगा क्लास, पण आता इथे फार गरमी असल्यामुळे ना मुलांची जी शाळा आहे ही अर्धा पाऊण तास आधी होत आहे. त्यामुळे मुलांना जाण्यासाठी सुद्धा लगेच त्यांना निघावं लागतं. त्यामुळे माझी ना सकाळचा अजिबात क्लास होत नाही. सो मी तो 8-8:30ला जसा मला जमेल तसा करत असते. आणि मग आता माझ्याकडे परत 5-10 मिनिट आहे. जसं मी तुम्हाला बोलले की 5:45ला मी इराणीला उठवणार, पण अजूनही 5-10 मिनिट आहे माझ्याकडे. तर म्हटलं हे थोडं आवरून घेते आणि नंतर मग बाळांना उठवते. आणि कामं जी अशी असतात की जी संपत नाही. आणि मी तुम्हाला बोलले की मी मेन मोठा लाईट सुरू ठेवून स्वयंपाक नाही करत. सो आपला तिथला जो लाईट आहे तो, आणि हे असे या छोट्या लाईटमध्ये मी स्वयंपाक करत असते आणि त्यातच मला खूप छान वाटतं. आणि आता बाहेर छान परत ऊन पडलं आहे, हे बघा. 5:45 वाजता सकाळी किती ऊन आहे ते. तर आत्ता वाजलेले 6 आणि इराणीसुद्धा उठलेले आहेत. छान मस्त ब्रश करून इथे बसले आहे. इकडे आपली नियाने ना रात्री झोपताना चंद्रकोर लावली सो ते इतकी गोड दिसते. झोप झाली बाळा? आणि इकडे आपली इरा, माझं क्यूटचं पिल्लू आणि नियाने ना तिच्या बॅगमध्ये तिचा टिफिन ठेवला. आता इराचा बाकी आहे. सो इरासुद्धा तिचं काम करून घेणार. सो आता मी यांना लगेच दूध देणार. सो दूध प्यायल्यानंतर काय करायचं? काय करणार? येस चला, जायचं स्कूलला? नका ना जाऊ. काय करतं स्कूलला जाऊन? हां, मजा येते ते चंद्रकोर लावले तर खूपच गोड दिसते म्हणे तर आता वाजले 6:40 आणि इकडे आपल्या इराणीसुद्धा छान रेडी झाले आहेत. आणि नियाची एक्सप्रेशन यासाठी अशी झाली कारण बससुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर जसं मी म्हटलं की 6:35ला बस येते. तर आपली ऑलरेडी जी घड्याळ आहे ती 5 मिनिट समोर आहे. तर चला, इराणी निघायचं स्कूलसाठी. सो नियाने तिची बॅग घेतली आहे आणि इराची बॅग मी घेऊन जाणार आता. चला,
बस ही एवढी टर्न झाली आणि सरळ झाली की ती असते 1 मिनिट वाट बघणार आणि लगेच निघतं मग. सो इराणिया चाललेत, बाय. मला आजही इराणियाचा पहिला दिवस आठवतो शाळेचा आणि आता बघा मुली किती लवकर मोठ्या झाल्या. सो इकडे सारंग सकाळी सकाळी छान नाश्ता करतात. कसं झालंय? मस्त जमलंय. सो तर सारंग सुद्धा ऑफिसला निघणार. हे बघा 5:45 झालेले आहे आणि मी थोड्या वेळानंतर श्रियानला उठवणार, श्रियानला रेडी करणार, श्रियान ऑफिस स्कूलला जाणार. तर आत्ता वाजले 7:30 आणि आपल्या श्रियान सुद्धा बघा किती छान रेडी झालंय आणि त्याचा तो शू सुद्धा घालतोय. कुठे चाललंय बिल्लू? स्कूल. आवडतं तुला स्कूलला जायला? गुड बॉय. तर आता श्रियान सुद्धा छान असा रेडी झालेला आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच लेडीजनी हे जे माझं रुटीन आहे मॉर्निंग रुटीन याला रिलेट केलं असेल की प्रत्येक लेडीजला सकाळी किती धावपळ असते, जराही वेळ नसतो आणि तशीच माझीसुद्धा धावपळ असते. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय.